महाराष्ट्रातील धरणे, महाराष्ट्रातील धरणे, महाराष्ट्रातील धरणे. तुळशी तलाव कोणत्या मुंबईमध्ये आहे? तुळशी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये आहे. दहीसर, पोईसर, ओशिवरा. तुळशी तलाव आहे. तुळशी तलाव आहे. दहीसर, पोईसर, तुळशी तलाव. मुंबईमध्ये तुळशी तलाव आहे. दहीसर, पोईसर आणि ओशिवरा. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे. आणि कोणती नदी वाहते तिकडून? मिठी नदी वाहते. मिठी नदी. तुळशी, भोगावती. पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे: खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव. अच्छा, पुण्याला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव हे सगळे तिथे पाणी पुरवठा करते. भंडारदरा धरण, प्रवरा नदी. भंडारदरा प्रवरा नगर जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते आर्थर विल्सन डॅम म्हणतात. भंडारदराला आर्थर विल्सन डॅम. राघोजी भांगरे यांचे नाव दिले. भंडारदरा धरणाला नुकतेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे. भंडारदराला राघोजी भांगरे. भंडारदरा डॅम 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 राघोजी भांगरे. आर्थर विल्सन डॅम सुद्धा म्हणतात. भंडारदराला आर्थर विल्सन डॅम या नावाने ओळखले जातात. भंडारदरा, प्रवरा नदी, अहिल्यानगर जिल्हा. जायकवाडी धरण, गोदावरी, छत्रपती संभाजी महाराज नगर. खडकवासला, मुळा, मुठा नदी, पुणे. खडकवासला डॅम, मुळा, मुठा नदी. खडकवासला धरण, मुळा, मुठा नदी आहे. पानशेत धरण, अंबी, मुळा नदी, पुण्यावर. मुळशी, मुळा नदीवर आहे. खडकवासला, मुळा, खडकवासला डॅम, मुळा, मुठा का जब एकत्रीकरण होता है या खडकवासला आहे. खडकवासला आहे. पुण्यामध्ये एक मुळा आहे आणि मुठा आहे. मुळा, मुठा नदीवर आहे. खडकवासला, मुळा, मुठा नदीवर. आणि एक मुठा नदीवर इथं पानशेत आहे. पानशेत डॅम आहे, मुठा नदीवर आहे. आणि मुळा नदीवर मुळा नदीवर आहे. उजनी धरण, सोलापूर. महाराष्ट्राची भाग्यरेखा. उजनी धरण भीमा नदीवर. सोलापूर. पंढरपूर शहर सुद्धा वसले. सोलापूरमध्ये आहे. पुण्यामध्ये खडकवासला. मुळा, मुठा नदीवर आहे. खडकवासला, मुळावर मुळशी. आणि मुठा नदीवर कोणती? पानशेत आहे. हे धरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी गावाजवळ आहे. उजनी धरणाच्या जलाशयास यशवंत सागर सुद्धा म्हणतात. यशवंत सागर जलाशय. यशवंत सागर, सोलापूर भीमा नदीवर यशवंत सागर जलाशय. उजनी धरण पाणी क्षमतेनुसार महाराष्ट्राचे सर्वात मोठे धरण आहे. बाय क्वांटिटी ऑफ वाटर क्वांटिटी सबसे ज़्यादा इसी में. कोयना धरण सातारा. भाटघर, मुळशी, वीर धरण, वरसगाव धरण, मुळशी धरण, माणिकडोह धरण, पुणेमध्ये. ठीक आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर विषय खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाणा बरोबर आहे. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. बरोबर. खाऱ्या पाण्याचे आहे. लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे आहे भाई. खाऱ्या पाण्याचे आहे. लोणार सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. बरोबर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरात पाणी अल्कधर्मी आहे. महाराष्ट्रातील दुसरे आमसर पाणस्थळ लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सेकंड आहे. अच्छा, लोणार को सेकंड बना दिए. पाणथळ स्थळ महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर: सांबर सरोवर राजस्थान, चिल्का सरोवर ओडिशा, पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश, बेम्बनाड सरोवर केरळ. योग्य जोड्या लावा. तोतलाडोह धरण नागपूर. तोतलाडोह पेंच में है. गोसेखुर्द भंडारा, वैनगंगा.
गोसेखुर्द वैनगंगावर गोसेखुर्द आहे, वैनगंगा गोसेखुर्द वैनगंगा 245 दोन टू 245 किलोमीटरचा गुच्छ आहे. भंडारदरा ऑर्थर विल्सन डॅम भंडारदराला ऑर्थर विल्सन प्रवार नदीवर आहे. हे नगर जिल्ह्यात आहे. ऑर्थर विल्सन डॅम याला राघोजी भांगरे नाव दिले आहे. राघोजी भांगरे नाव दिलेलं आहे. भंडारदरा डॅम राघोजी भांगरे भंडारदरा डॅम राघोजी भांगरे रामा तोतलाडोह डॅम तोतलाडोह डॅम जो आहे पेंचवर आहे. तोतलाडोह डॅम पेंच नदीवर आहे. गोसेखुर्द आहे, वैनगंगा, भंडारदरा, प्रवरा, रामा वेना नदीवर आहे. रामा डॅम वेना नदीवर आहे. बरोबर आहे. तोतलाडोह मेघदूत सागर जलाशय. गोसेखुर्द को इंदिरा सागर गोसेखुर्द पे भंडारा और इंदिरा सागर है. भंडारा वैनगंगा नदीवर पेंच नागपूरवरती आहे. रामा वडगाव धरण वेना नागपूर आहे. रामा मोस्ट टाइम पे रामा डॅम रामा धरण वडगाव धरण म्हणतात मोस्ट टाइम पे. रामा वडगाव धरण वेना नदी नागपूर 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 रामा वडगाव धरण वेना नदी नागपूर. भंडारदरा वीर राघोजी भांगरे ऑर्थर विल्सन डॅम म्हणतात. प्रवरा नदी नगर जिल्हा कामठी खैरी पेंच नागपूरवर आहे. कान्हेर वेण्णा सातारा निळवंडे प्रवरा अहिल्यानगर निळवंडे सुद्धा आहे. प्रवरा नदीवर हे प्रवरा नदी नगर जिल्ह्यात चालली. इथे भंडारदरा सुद्धा आहे. भंडारदरा ऑर्थर विल्सन डॅम आणि इथं निळवंडे आहे. प्रवरा नदीवर निळवंडे सुद्धा आहे. भंडारदराला ऑर्थर विल्सन डॅम आणि राघोजी भांगरे डॅम सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त सिंचन क्षेत्र अहिल्यानगर आहे. अहिल्यानगर सिंचन क्षेत्र आहे. इथं कोणतं प्रवरा नदी इथं प्रवरा नदी येते. इथं कोणतं आहे? ऑर्थर विल्सन डॅम आणि इथं निळवंडे धरण सुद्धा आहे. ऑर्थर विल्सन डॅम याला म्हणतात ऑर्थर विल्सन डॅम को इसे बोलते हैं. राघोजी भांगरे आणि भंडारदरा रंधा धबधबा इथेच आहे. रंधा धबधबा याच्यावरच आहे. सर्वात जास्त विहिरी आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त विहिरी आहे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण उतरत्या क्रमाने विहिरी 55% आहे. 55%. कालवे व धरणे 21%. सिंचन 8%. तोतलाडोह धरण नागपूरमध्ये पेंच नदीवर आहे. मेघदूत सागर जलाशय म्हणतात त्याला आपण. मेघदूत सागर जलाशय असे म्हणतो. आणि इथं कोणता पेंच डॅम पण आहे. पेंच डॅम सुद्धा आहे पेंच नदीवर. तोतला आणि कामठी खैरी सुद्धा आहे. कामठी खैरी आणि रामा वडगाव धरण रामा वडगाव धरण वेना नदी नागपूरमध्ये आहे. तोतलाडोह धरण पेंच नागपूर जिल्ह्यातील आहे आणि या जलाशयास मेघदूत सागर म्हणतात. भंडारदराला ऑर्थर विल्सन डॅम प्रवरा नदीवर आहे आणि हे कोणतं आहे? ऑर्थर विल्सन डॅम आणि राघोजी भांगरे डॅम सुद्धा आणि इथं निळवंडे डॅम सुद्धा आहे. हे प्रवरा नदीवरच आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे. भीमा नदी सोलापूर आहे. मुठा नदीवर खडकवासला डॅम मुळामुठावर आहे. मुळामुठावर आहे. उजनी धरण कुठे गेला रे? उजनी धरणला यशवंत सागर जलाशय म्हटलं आहे. खालील कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही? महाराष्ट्र नाही. जायकवाडी महाराष्ट्रामध्ये आहे. नागार्जुन सागर नाही आहे. एलदरी पूर्णा कोयना सुद्धा आहे. जायकवाडी प्रकल्प कुठं? पैठण तालुका, छत्रपती संभाजी महाराज नगर.
नाथसागर जलाशय म्हणतो, नाथसागर जलाशय, कोयना डॅम, कोयना धरण, कोयना नदीवर आहे. कृष्णाची उपनदी आहे, कोयनाची उपनदी आहे. एलदरी, पूर्णा नदी, एलदरी सिद्धेश्वर. कृष्णा नदीवर नागार्जुनसागर धरण हे आंध्र प्रदेश तेलंगणा सीमेवर आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प, हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प, गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन आहे. एशियाज बिगेस्ट उपसा सिंचन विष्णुपुरी. विष्णू ऊपर लिखे आता ना, उपसा सिंचन विष्णुपुरी सिंचन प्रकल्प आशियामधील सर्वात मोठा उंच खालील कोणता जलाशय मुंबई शहराला पाणी पुरवठा करत नाही? भातसा, तुळशी, शिवसागर करता. तुळशी, वैतरणा करता. शिवसागर नाही करत. शिवसागर मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तांसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 जलाशयातून पाणी पुरवठा होतो. शिवसागर हा कोयना धरणावरील जलाशय सातारा जिल्ह्यात आहे. शिवसागर प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. शिवसागर जलविद्युत प्रकल्प आहे. क्षमता 59 मेगावॉट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर शिवसागर. पुणे शहरात पाणी पुरवठा करणारी धरणे खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव. महाराष्ट्रातील धरणाचे जलाशय यशवंत सागर, उजनी धरण, भीमा नदी, कोयना नदीवर आहे. भंडारा आर्थर विल्सन डॅम, कोणता राघोजीचे नाव दिलं. जायकवाडी भीमा गोदावरी नदीवर आहे आणि याला नाथसागर म्हणतो आपण. जायकवाडी, नाथसागर, गोदावरी छत्र समाज. कोयना शिवाजी सागर मोस्ट टाइम पे. कोयना शिवाजी सागर. आणि विष्णुपुरी है उपसा सिंचन. विष्णुपुरी उपसा सिंचन महाराष्ट्रात सर्वात मोठा उपसा सिंचन. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कोणता है? और महाराष्ट्र सबसे बड़ा हाइड्रो इलेक्ट्रिक पावर शिवसागर. हाइड्रो इलेक्ट्रिक पावर शिवसागर अलग आहे. शिवसागर. आणि कोयनाला शिवाजी सागर. कोयना धरणला शिवाजी सागर. कोयना डॅम शिवाजी सागर. सातारामध्ये येते. सातारा आहे. कोयनामध्ये राधानगरी, लक्ष्मीसागर. राधाला लक्ष्मी म्हणतात. राधानगरी, लक्ष्मीसागर, लक्ष्मी. भोगावती नदीवर कोल्हापूर. चांदोलीला वसंतसागर. वारणा नदी, वारणा. चांदोली डॅम आता कहाँ पे? सांगली. सातारा सांगलीवर येते. पानशेत, तानाजी, मुठा पुण्यावर. भंडारा, राघोजी भांगरे जलाशय, प्रवर नदीवर. राघोजी भांगरे जलाशय म्हणतो त्याला आपण. बावनथडी भंडारा इथे येते. बावनथडी सिंचन प्रकल्प भंडारा या ठिकाणी येते. बावनथडी प्रकल्प वैनगंगा नदीची उपनदी. बावनथडी नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प. राजीव सागर बरोबर आहे. बावनथडी राजीव सागर भंडारा या ठिकाणी. भंडारा गोसेखुर्द डॅम सुद्धा आहे. गोसेखुर्द. आणि याला यांच्या मम्मीचं नाव दिलं आहे राजीव का इंदिरा सागर जलाशय. बावनथडी प्रकल्प भंडारा महाराष्ट्रात बालाघाट येते. हंपीमध्ये येते. नागपूर, तोतलाडो, अंबाझरीमध्ये कोणती? काळी नदी ना, नाग नदी, पांढरी नदी, वर्धा, पंचधाम, मैदान, यवतमाळमध्ये, सायरखेड, देवळा, अप्पर. या सरोवराची निर्मिती उल्कापातावरून लोणार सरोवर, खारे सरोवर आहे ना. चिल्का ओडिसामध्ये आहे. सांबार झालेली आहे सरोवर निर्मिती. आणि सांबार कुठं आहे? नंतर राजस्थानमध्ये आहे. पुलिकत आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुलिकत कोल्हेरू हे आंध्र प्रदेश सरोवर आहे. लोणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. चिल्का खाऱ्या पाण्याचे सरोवर सर्वात मोठे आहे. सरोवर ओडिसा राज्यात आहे. सांबार राजस्थान, पुलिकत तिथे आहे. खाली कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? गोंदिया तलावांचा जिल्हा. गोंदिया. आणि नगर सर्वात जास्त विहिरी. नगर या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी या तलावांचा जिल्हा. पूर्व विदर्भ. आता तलावांना बोडी माल गुजरी तलाव म्हणतात. बोडी या नावाने ओळखतात. बोडिया माल गुजरी तलाव.
बोडी मालगुजरी. बोडी किंवा मालगुजरी या नावाने सुद्धा ओळखतात. तर ठाणे शहराला तलावांचे शहर, ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणतात. अच्छा, हा तलावांचा जिल्हा आहे. तलावांचा जिल्हा ठाणे शहर, तलावांचे शहर, तलावांचा प्रदेश पूर्व विदर्भ राजस्थानमधील उदयपुरा शहराला तलावांचे शहर म्हणतात. गोंदिया या जिल्ह्याला तलावांच्या जिल्हा म्हणून ओळखतात. खालीलपैकी कोणते धरण सातारा जिल्ह्यात नाही? जायकवाडी कोणते? जायकवाडी तर भाई औरंगाबादमध्ये आहे. कन्हेर, वेरूळ शिलेनी औरंगाबादमध्ये औरंगाबाद. वेरूळला एलोरा सुद्धा म्हणतात. वेरूळला एलोरा म्हणतात. वेरूळला एलोरा म्हणतात. औरंगाबादमध्ये आहे. जायकवाडी धरण छत्रपती संभाजी महाराजनगर साताऱ्यातील धरणे धोम, कन्हेर, कोयना. धोम, कन्हेर, कोयना याला शिवाजी सागर. सातारामध्ये शिवाजी सागर आहे. राधानगरी जो कोणता? राधानगरी कोल्हापूरमध्ये आहे, त्याला लक्ष्मी सागर म्हणतात. कोणते? भोगावती नदीवर आहे. भोगावती नदीवर आहे. उजनी धरण सोलापूर आहे ना, याला म्हणतात काय म्हणते? यशवंत सागर. सोलापूर भीमा नदीवर आहे. पानशेत, भाटगर, खडकवासला, मुळशी, पुणे. एलदरी प्रकल्प पूर्णा नदीवर आहे. एलदरी प्रकल्प पूर्णा नदीवर आहे आणि परभणी हिंगोलीच्या सीमेवर. एलदरी पूर्णा नदीवर आहे आणि हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर आहे. पूर्णा, एलदरी, हिंगोली, परभणी, 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 पूर्णा, एलदरी, हिंगोली, परभणी. एलदरी प्रकल्प पूर्णा नदीवर परभणी हिंगोलीच्या सीमेवर आहे. पूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे. पूर्णा, दुधना, वैनगंगा या सर्व गोदावरीच्या उपनद्या. गोदावरी नदीवर जायकवाडी प्रकल्प आहे. एलदरी, पूर्णा, हिंगोली, परभणी. एलदरी, पूर्णा, हिंगोली, परभणी. एलदरी, पूर्णा, खडकवासला धरण मुळा मुठा नदीवर आहे. खडकवासला मुठा नदीवर आहे भाई. सिर्फ खडकवासला मुठा नदीवर आहे. खडकवासला मुठा नदीवर आहे. मुळा नदीवर मुळशी डॅम. मुळा नदीवर मुळशी डॅम आहे. मुठा नदीवर खडकवासला. खडकवासला धरण पुणे जिल्ह्यात मुठा नदीवर आहे. खडकवासला मुठा नदीवर आहे. भीमा नदी उजनी धरण आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा. या भंडारदरा धरणाच्या जलाशयास आर्थर लेक म्हणायचे, पण नाव बदलून आता ते क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे व जलाशय केले आहे. लोणार सरोवर बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे आणि बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट खडक ते लोणार सरोवर बेसाल्ट आणि अग्निजन्य खडक आहे. लोणार हे बेसाल्ट आणि अग्निजन्य खडक. लोणार सरोवर बेसाल्ट आणि अग्निजन्य खडक आहे. लोणार सरोवर अग्निजन्य व बेसाल्ट खडकात निर्माण झालेल्या लोणार सरोवर खडकातील एकमेव अग्निघात विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. पहिले नांदूर माधवेश्वर आहे. आता पक्षी अभयारण्य नाशिकमध्ये आहे. दुसरा लोणार सरोवर आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? गंगापूर, नाशिक. गोदावरी नदीवर गंगापूर, नाशिक. गोदावरी नदीवर आहे. गंगापूरतून गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण महाराष्ट्र पहिले मातीचे धरण आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी प्रमुख धरण आहे. ठाणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते धरण येत नाही? ठाण्यामध्ये अप्पर वैतरणा येत नाही. पालघर. ठाण्यामध्ये मोडक सागर आहे. तानसा आणि बारवी. मोडकसागर, तानसा, बारवी. ठाणे. मोडकसागर, तानसा, बारवी, ठाणे. अप्पर वैतरणा नाशिक. अप्पर वैतरणा नाशिकमध्ये येते. गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? टिपागड नैसर्गिक तलाव. टिपागड पर टिप 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 पानी बरसता है, इसलिए वो तालाब बन गया. टिप 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 पानी, टिप टिप
टिपा म्हणजे टिपपासून टिपागड. टिपागड कुठे? गडचिरोलीवर आहे. इसापूर पुसद. इसापूर प्रकल्प कुठं आहे? इसापूर पुसद यवतमाळ. इसापूर प्रकल्प पुसदमध्ये आहे, यवतमाळ या ठिकाणी. इसापूर प्रकल्प पुसद यवतमाळ. इसापूर प्रकल्प पुसद यवतमाळ. आणि हा हिंगोली व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हा प्रकल्प पैनगंगा नदीवर आहे. इसापूर प्रकल्प पैनगंगा. इसापूर पुसद यवतमाळ पैनगंगा नदीवर आहे. इसापूर पुसद यवतमाळ पैनगंगा. इसापूर पुसद यवतमाळ पैनगंगा. इसापूर पुसद यवतमाळ पैनगंगा. इसापूर पुसद यवतमाळ पैनगंगा. कायर धरण कोणत्या? कायर धरण विदर्भा. कायर धरण विदर्भामध्ये आहे. कायर धरण विदर्भा. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे. कायर धरण नदी कोण? विदर्भा यवतमाळ. कायर धरण यवतमाळ विदर्भा. पैनगंगा इसापूर. पैनगंगा इसापूर पुसद तालुका यवतमाळ. पैनगंगा नदीवर आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुका? वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण वाशिम. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कुठं आहे? कारंजा ठिकाणी. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कारंजा ठिकाणी. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कारंजा ठिकाणी आहे. अडाण धरण अडाण नदीवर लाडकारंजे तालुका वाशिम येथे माती व दगडाच्या भरावाचे धरण आहे. खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात नाही? पुजारी टोला, इटियाडो, कालिसरार, जायकवाडी उधरे. जायकवाडी प्रकल्प छत्रपती संभाजी महाराजांच्या जिल्ह्यात गोदावरी नदीवरील प्रकल्प आहे. पुजारी टोला, इटियाडो, कालिसरार ही कोणत्या जिल्ह्याचे प्रकल्प आहे? जायकवाडी. जलाशयाचे नाव नाथसागर आहे. लोणार खाऱ्यापाणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? भाई बुलढाणा आहे. बेसाल्ट खडक आणि हा अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. यवतमाळमध्ये पुसद या तालुक्यात एक तलाव आहे. हे आहे यवतमाळ पुसद. यवतमाळ जिल्ह्यातील कोणती? कायर धरण विदर्भा. बुलढाणा खाऱ्या पाण्यात सर्व उल्कापातावर तयार झाले सर्व बुलढाणा जिल्हे जायकवाडी धरणाचे जलाशय. जायकवाडी धरण नाथसागर जलाशय. जायकवाडी धरण याला नाथसागर जलाशय म्हणतो. जायकवाडी धरण याला नाथसागर जलाशय असं म्हणतो. नाथसागर जलाशय जायकवाडी. नाथसागर गोदावरी छत्रपती संभाजी महाराज भाटघर एसाजीगंगा जलाशय. वेळवंडी पुणे. पानशेत तानाजी सागर अंबी पुणे. उजनी यशवंत सागर. उजनी याला यशवंत सागर. भीमा नदी सोलापूर. कोयनाला शिवाजी सागर. कोयना तातारा. राधानगरी लक्ष्मी सागर. पंचगंगा. राधानगरी लक्ष्मी सागर. पंचगंगा नदीवर आहे. भोगावती म्हणतो तो. पंचगंगा नदीवर आहे. घोडासरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? घोडासरी नागभीड तालुक्यात. चंद्रपूर नागभीड. घोडासरी निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? नागभीड. घोडासरी तलाव नागभीड तालुक्यात. नाथसागर जलाशय छत्रपती संभाजी महाराज नगर. नाथसागर जलाशय छत्रपती संभाजी महाराज. नाथसागर धरण जायकवाडी धरणाचे जलाशय. नाथसागर जलाशय. गोदावरी नदी पर्यटन छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यात हे धरण आहे. नाथसागर मराठवाड्यातील 5 जिल्हे अवलंबून आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड. परळीमधील वीज निर्माण करणारे धर्मस्थळ थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे. पिंपरी चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी मिळते पवना नदीवरून. उसका कल इंटरव्यू देख लेते आपण. पवना नदी पिंपरी चिंचवड पूर्ण शहराला पाणी इथून मिळते. पिंपरी चिंचवड पवना धरण. पिंपरी चिंचवड या धरण पिंपरी चिंचवड शहराला पाणी मिळते. प्रसिद्ध इटियाडोह धरण ह्या कोणता? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्जुनी मोरगाव तालुका. इटियाडोह अर्जुनी मोरगाव तालुका कोणत्या जिल्ह्यात? खाली कोणते सिंचन प्रकल्प? साताऱ्यामध्ये आहे. इथं उजनी धरण सोलापूर. यशवंत सागर जलाशय भीमा नदीवर येते. भाटघर एसाजी कंक सांगणार भाई. भाटघर एसाजी कंक वेळवंडी पुणे. भाटघर एसाजी कंक वेळवंडी पुणे. भाटघर एसाजी कंक वेळवंडी पुणे. धोमलबल कवडी सातारामध्ये आहे.
कोयना धरण पाटण तालुक्यात कोयना नदीवर आहे. कोयना नदीवर आहे आणि या शिवाजी सागर म्हणतात. शिवाजी सागर. जायकवाडी धरण जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या उपनदीवर बांधलेले आहे. सिंदफणा नदीवर आहे गोदावरी नदीच्या जायकवाडी धरण सिंदफणा नदीवर आहे. जायकवाडी धरण सिंदफणा नदीवर बांधलेले आहे. बापरे बाप, तो पहिली बार मालूम पडा. जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या सिंदफणा नदीवर बांधले आहे. जायकवाडी गोदावरी सिंदफणा जायकवाडी नाथसागर गोदावरी नदी सिंदफणा नदीवर बांधलेले आहे. बाबा सिंदफणा नदीवर बांधलेले आहे. जायकवाडी गोदावरी नदीच्या सिंदफणा उपनदीवर बांधलेले आहे. जायकवाडी धरण हे पैठण तालुका छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यात आहे. जायकवाडी धरण हे सिंदफणा गोदावरी नदी अशा जलाशय नासागरमधून महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलाव प्रदेश म्हणून ओळखला आहे? पूर्व विदर्भ याचं होतं गोंदिया. तलावांच्या शहर आणि इथं सर्वात जास्त विहिरी कुठे आहे? तर नगर जिल्ह्यात विहिरी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील तलावांच्या जर पूर्व प्रदेश आणि महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा आणि गोंदिया दोन्ही आहे बाबा. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात? गोखी दारव्हा. गोखी प्रकल्प यवतमाळ. गोखी प्रकल्प यवतमाळ. बिंदुसरा बीड जिल्हा. गंगापूर नाशिक मेरे बाबा. डीला एक कोणत्या ठिकाणी आहे? एकच ठिकाणी आहे. भाई मिल गया रे. बिंदुसरा है ना. अडाण वाशिम. अडाण डॅम वाशिम. नळगंगा बुलढाणा बाई. मोस्ट टाइम नळगंगा बुलढाणा. बिंदुसरा बीड नदी. नळगंगा बुलढाणामध्ये. अडाण वाशिम जिल्ह्यात. गोदावरी गंगापूर नाशिक. है ना. गोदावरी नदीवर एक सिंदफणा जायकवाडी बनलेली आहे धरण. भीमा नदीवर उजनी डॅम आहे. गोदावरीवर गंगापूर डॅम आहे. गोदावरीवर नाशिक डॅम सुद्धा आहे. आणि भीमा नदीवर जायकवाडी धरण सुद्धा आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. भीमा नदीवर रुक जा फिर से देख. गंगापूर धरण आहे. गंगापूर आहे काय पे गोदावरी. जायकवाडी कोणती आहे? गोदावरी. या सिंदफणा उपनदीवर आहे. ठीक आहे. खडकवासला मुठा नदीवर आहे. भैया उजनी धरण भीमा नदीवर आहे. बरोबर आहे. खडकवासला मुठा नदीवर आहे. मुठा देते. मुठा नदीवर आहे. खडकवासला धरण तालुका हवेली जिल्हा पुणे. उजनी धरण भीमा नदीवर आहे आणि याला यशवंत सागर म्हणतात. उजनी धरण भीमा नदीवर. हे धरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी धरण जलाशयात यशवंत सागर. इटिया डोह गोंदिया. भंडारा जिल्ह्यात तलावांचा जिल्हा सुद्धा म्हणून आहे. इटियाडोह जिल्हा गोंदिया तालुका. अजूनही मोरगाव हे धरण गाढवी नदीवर आहे. गाढवी नदी ही वनगंगेची उपनदी आहे. अनेर डॅम धुळे. बहुत बार आहे. अनेर डॅम धुळे या पांढरा नदी काठी वसलेलं शहर आहे. अनेर डॅम पांढरा नदी काठी वसलेले आहे. अनेर धुळे जिल्हा शिरपूर तालुका. अनेर नदीवरील धरण हे आहे. अनेर नदीवरील हे धरण आहे. अबे कोणता? धुळेमध्ये आहे ना. अनेर नदी तापीची उपनदी आहे. अनेर नदीवरच आहे. अच्छा अनेर नदीवरच आहे. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव आहे पैठण नाथसागर. यशवंत सागर कृष्णा उजनी धरणवर यशवंत सागर आहे. कृष्णा कराड याला कृष्णा कराड प्रीती संगम असे म्हणतात है ना. जायकवाडी नाथसागर. कोयना शिवाजी सागर. उजनीला यशवंत सागर म्हणतात. कोयना याला शिवाजी सागर म्हणतात. पंचगंगा नदीवर पंचगंगा कोल्हापूर. राधानगरी लक्ष्मीसागर असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?
जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी 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 आणि हा गोदावरी नदीच्या उपनदी सिंदफणा नदीवर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट जायकवाडी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जायकवाडी प्रकल्प आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प जायकवाडी धरण आहे जायकवाडी आहे कोयनाला शिवाजी सागर कोयना नदीवर आहे सातारा जिल्ह्यात आहे उजनी धरण यशवंत सागर भंडारदरा ऑल्सो विल्सन डॅम आणि एक राघोजी यांचे नाव दिलेलं आहे. जायकवाडी धरण प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प गोदावरी नदीवर हा प्रकल्प आहे. गोदावरीची उपनदी सिंदफणा नदीवर आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीची उपनदी सिंदफणा नदीवर आहे. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर या धरणाचे जलाशय नाथसागर असे म्हणतात. ठिकाण छत्रपती संभाजीनगर तालुका पठाण. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जालनामध्ये आहे. जालना प्रकल्प जीवरेखा प्रोजेक्ट आहे. जालना प्रकल्प जीवरेखा प्रोजेक्ट जीवरेखा सिंचन प्रकल्प जालना जीवरेखा सिंचन प्रकल्प इसापूर नंतर पण तोतलाडोदा पांगेला नागपूरमध्ये पेंच धरण जायकवाडी इथं आहे. इसापूर तो उधर आहे ना यवतमाळ. गोदावरी नदीवर गंगापूर जायकवाडी धरण महाराष्ट्रात बांधले गेलेले आहे. नदी गोदावरी आहे. जलाशय नाथसागर. स्थळ पैठण औरंगाबाद. क्षमता ठीक आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य सुद्धा उद्यान ज्ञानेश्वर उद्यान आहे. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा वैतरणा मोडकसागर ही जलाशय ठाणे जिल्ह्यात आहे. तानसा वैतरणा मोडकसागर जलाशय ठाणे जिल्ह्यात आहे. बस याद रखना मोडकसागर जलाशय ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई शहरात पाणी पुरवठा होते. मुंबई शहरात एवढं मोठं पाणी आहे. मोडकसागर जलाशय ठाणे जिल्ह्यात आहे. यातून मुंबई व आसपासच्या भागांना पाणी पुरवठा केला जातो. मोडकसागर धरण वैतरणा नदीवर आहे. मोडकसागर डॅम वैतरणा नदीवर आहे. चांदोली वारणा नदीवर आणि वसंत सागर म्हणतात त्याला चांदोली. आणि ह्या कोणता आहे ते सातारा सांगली याच्यावरती वारणा नदीवर चांदोली धरण सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर चांदोली धरणाच्यावर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे उद्यान सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पसरले आहे. ते वाघ बिबट्या अस्वल यासारख्या प्राण्यासारखे आहे. लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पाचे महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणते? लोअर पैनगंगा कर्नाटक. अच्छा, लोअर पैनगंगा कर्नाटक. लोअर पैनगंगा म्हटलं पैनगंगा. इसापूर डॅम सुद्धा आहे. यवतमाळ पुसद तालुक्यात है ना इसापूर डॅम. लोअर पैनगंगा निम्न पैनगंगा प्रकल्प पैनगंगा नदीवर उभारलेला महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. तेलंगणा कर्नाटक भाई सॉरी कर्नाटक तेलंगणा आहे भाई. लोअर पैनगंगा तेलंगणा आहे. MH प्लस महाराष्ट्र प्लस तेलंगणा. गोदावरी पाणी लबादाने हे धरण बांधण्यासाठी खर्च महाराष्ट्र सरकारने करावा. त्यातील 41 TMC पाणी वापरावे असा निर्णय लबादाने दिला होता. हे धरण पैनगंगा नदीवर घाटजी यवतमाळ इथे बांधण्यात आलेलं आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या वाढण्याच्या प्रकल्प काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पाणीमुळे कोणती 2 राज्य जोडली आहे? कोणती 2? अबे भाई एक तेरेखोलमधून एक तो वो है भाई गोवा 100% भाई. महाराष्ट्र प्लस गोवा बरोबर. महाराष्ट्र आणि गोवा तेरेखोल सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग तेरेखोलमध्ये राज्य सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. तेरेखोल पुलामुळे महाराष्ट्र व गोवा राज्य एकमेकांना जोडली. आणि दमणगंगा सर्वात वरची आहे. दमणगंगा इथून तेरेखोल येते. राधानगरी भोगावती आहे की ना वहाँ पंचगंगा. राधानगरी
भोगावती, लक्ष्मीसागर याला म्हणतात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते. भोगावती नदीवर राधानगरी डॅम, राधानगरी धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. शाहू महाराजांनी बांधण्याचे काम सुरू केले. कोल्हापुरात लक्ष्मी तलाव म्हणजे राधानगरी धरण होय. TMC 60 TMC जलसिंचन सर्वात जुने आहे, तर राधानगरी अभयारण्य सर्वात पहिले आहे. खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी? कोयना याला भाग्यलक्ष्मी. कोयना भाग्यलक्ष्मी. कोयना याला भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कोयना याला भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कोयना याला भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. जायकवाडीला बहुउद्देशीय प्रकल्प. बहुउद्देशीय प्रकल्प. कोयना याला भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. आणि हा यशवंत सागर नाही, शिवाजी सागर. शिवाजी कोयना नदीवर सातारा. कोयना नदीवर सातारा हे सर्वात जास्त जलविद्युत करतो. हा कोयना धरणातून सर्वाधिक जलविद्युत तयार होते. मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती झाल्याने जलसिंचन वाढल्यामुळे महाराष्ट्र विकासात हातभार लागते, म्हणून याला कोयना प्रकल्पात भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. नदी कोयना 98 TMC 1960 शिवसागर म्हणतात. जलाशय शिवसागर आहे. कोयना शिवसागर का शिवाजी सागर? कोयना शिवसागर लिहिलं यार. नाथसागर जायकवाडी धरण जायकवाडी गोदावरी नदीची उपनदी सिंधफणा नदीवर आहे. कोयना भाग्यलक्ष्मी. कोयना याला संत एकनाथांचे जन्मस्थळ पैठण. संत एकनाथांचे जन्मस्थळ पैठण येथे जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. जायकवाडी धरणाला संत एकनाथांचे नाव दिलेले नाथसागर म्हणतात. जायकवाडी धरण, नाथसागर, भंडारदरा, आद्य क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे जलाशय, भाटघर, साजिकंक तलाव, भाटघर, वेळवंडी, पुणे, राधानगरी, लक्ष्मीसागर, भोगावती नदी, उजनी धरण, उजनी धरणला यशवंत सागर, भीमा नदी, मुळा, ज्ञानेश्वर सागर, कोसेखुर्द इंदिरा सागर, चांदोलीला वसंत सागर. चांदोली वारणा नदीवर आहे. वारणा नदी, कोसेखुर्द, वैनगंगा है ना. महाराष्ट्राचे खनिज उद्योग. महाराष्ट्राची खनिजे सुरजागड खोदखाना कोणत्या जिल्ह्यात? सुरजागड गडचिरोली. बीड बिंदुसारा नदीकाठी वसलेले आहे. बिंदुसारा नदीकाठी वसलेले गडचिरोली, देऊळगाव, सुरजागड, भामरागड, दमकोटा, पडवी येथे लोह खनिज सापडतात. आयरन. लोह खनिजांना निरनिराळ्या कारखान्यांना कणा म्हणतात ना. बॅकबोन. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड व दापोली येथे बॉक्साईटचे खनिज. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बॉक्साईटचे ॲल्युमिनियम बनत आहे. मॅग्नीज खडक हे नागपूर, गोंदिया, भंडारा येथे सापडतात. दगडी कोळसा चंद्रपूर. कोळसा जो आहे चंद्रपूर आणि यवतमाळ. पोलाद तयार करण्यासाठी खालील कोणत्या खनिजाचा उपयोग होतो? पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज. पोलाद करण्यासाठी मॅग्नीज. आणि बॉक्साईट ॲल्युमिनियम को तयार करण्यासाठी बॉक्साईट. मॅग्नीज केले पोलाद. बॉक्साइट ॲल्युमिनियम. बॉक्साइट जो है एल्यूमिनियम को तैयार करने के लिए लगता है. मैग्नीज जो है मैग्नीज पोलाद. बॉक्साइट ॲल्युमिनियम. मॅक्साइड लोह खनिज ज्याला आयरन बोलतो, कणा म्हणतात. कोणा गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग. चुनखडी यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. सिमेंट उद्योग. चुनखडी सिमेंट उद्योग. बिना सिमेंट को होता है. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सिमेंट उद्योग केले कामी आता. दगडी कोळसा चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ. ऊर्जा निर्मिती कायनाईट. भंडारा, गोंदिया. हिऱ्यांपासून पैलू पाडणे. हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी कायनाईट. ग्रेनाईटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात? ग्रेनाईटचे आम्ल असतात. ॲसिडिक. ग्रेनाईट आम्ल असतात. ग्रेनाईट आम्ल बेसाल्टपासून बनलेल्या अल्कालाईन आम्लारी असतात. ग्रेनाईट आम्ल. गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे उच्च कोणता आहे? महाराष्ट्र. लेफ्ट साईड.
महाराष्ट्र लेट से MHLS, यस यस MHLS 3 नंबर पर। एंथ्रासाइट 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 बिटुमिनस लिग्नाइट पीठ एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ बी AB एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीठ 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 एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीठ। नाशिक देख, नागपूरमध्ये बुट्टीबोरी पंचतारांकित आहे। नाशिक हुपरी, नाशिकमध्ये हुपरी आहे, नाशिक हुपरी छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा, छत्रपती संभाजी महाराज नगर। सबसे पहले देख 1ला 4 आहे, 2 नंबर 1ला 3, 2 नंबर 1ला 3, 2 नंबर 1ला 3, 2 नंबर 1ला 3 बाय सेकंड। नाशिक विंचूर MIDC नाशिक विंचूर नागपूर बुट्टीबोरी नाशिक विंचूर। कोल्हापूरमध्ये कोणती आहे? 2ला 4 आहे हुपरी, कोल्हापूर हुपरी 2ला 1ला 3, 2ला 4 आहे, 3ला 1 बरोबर आहे, 3ला 1 बरोबर आहे आणि 4ला 2 आहे, 4ला 2 म्हणजे शेंद्रा, छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा, छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा। नाशिक विंचूर कोल्हापूर हुपरी कोल्हापूर हुपरी छत्रपती संभाजी नगर शेंद्रा। नाशिक विंचूर कोल्हापूर हुपरी छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा, छत्रपती संभाजी महाराज नगर शेंद्रा है ना। एंथ्रासाइट लिग्नाइट बिटुमिनस एंड पीट एंथ्रासाइट लिग्नाइट बिटुमिनस पीट एंथ्रासाइट का रे एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट। ABLP एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट एंथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाइट पीट। नाशिक विंचूर कोल्हापूर हुपरी नागपूर बुट्टीबोरी छत्रपती संभाजीनगर शेंद्रा। औरंगाबाद शेंद्रा। कोल्हापुरी चादर सोलापुरी चादर कोल्हापूरची चप्पल आहे, सोलापूरची चादर आहे। सांगलीची हळद आहे, पुण्यामध्ये पुण्याची पगडी आहे, ओलाक कोल्हापूर चप्पल सोलापूर चादर सांगलीची हळद आहे, पुण्याची पगडी पुण्याची पगडी आहे। महाराष्ट्र मँचेस्टर इचलकरंजी 28-29 नगरपालिका आहे आता, हिंगोली नवीन नगरपालिका बनली आहे। इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योगमुळे खूप नावारूपास आलेले शहर म्हणून ओळखले। महाराष्ट्र मँचेस्टर म्हणून ओळखले। नुकतीच महाराष्ट्राची 28 महानगरपालिका इचलकरंजी आहे, भारतात मँचेस्टर, अहमदाबाद, गुजरात इथं आहे। नाशिकला मुंबईची परसगाव, नाशिकला मुंबईची परसगाव असे म्हणतात। नाशिकला बॉक्साइट से ॲल्युमिनियम बनता है, लोहाजून पोलाद। मॅग्नीज पोलामधून ॲल्युमिनियम बॉक्साइट से ॲल्युमिनियम बनता है बाबा। बॉक्साइट हे खडक जांभ्या खडकात कोकणात आढळतात, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यात आढळते। बॉक्साइटपासून ॲल्युमिनियम बनवले जातात। मॅग्नीजचा उपयोग लोहपोलादमध्ये होतो। मॅग्नीजपासून लोहपोलाद हे महाराष्ट्रातले काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते। काळ्या सोन्याचे चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सबसे ज़्यादा कोळसा इथे आहे, कोळसा। बल्लारपूर नागपुर में मैग्नीज, नागपुर में क्या है मैग्नीज पोलाद, नागपुर मैग्नीज पोलाद। बॉक्साइट से एल्युमिनियम बनता है।
बॉक्साईडचे ॲल्युमिनियम म्हणतात. बॉक्साईड ॲल्युमिनियम. चंद्रपूरच्या आसपास परिसरात उच्च दर्जाच्या दगडी कोळसा मिळतात. दगडी कोळसामुळे काय अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाईट पीठ. अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाईट पीठ. गडचिरोली जिल्ह्यातील या लोहखानी प्रसिद्ध आहे. देऊळगावमध्ये लोहखानी. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव लोहखानी प्रसिद्ध आहे. देऊळगाव लोहखानी. गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव लोहखानी. गडचिरोली देऊळगाव प्रदेश लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सुरजागड, भामरागड, दमकोट, पडवी येथे लोहखनिज सापडतात. लोहखनिजाला निरनिराळ्या कारखान्यांच्या कणा असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोहखनिजाचे महत्त्वासाठी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर हे इथे. भंडारा जिल्ह्यात इथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे. भंडारा जवाहरनगर. या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण साहित्य कारखाना आहे ना. ओझर नाशिक, भद्रावती, चंद्रपूर, खडकी, देवरुखपूर, वरणगाव, भुसावळ, जळगाव, जवाहरनगर, भंडारा, अंबाझरी, नागपूर, अंबरनाथ, ठाणे, वाडी, नागपूर. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडले जाणारे महत्त्वाचे ऊर्जा संसाधन दगडी कोळसा. वर्धा नदी दगडी कोळसा चंद्रपूरमधून जाते तर दगडी कोळसा सर्वात जास्त आहे. ते दगडी कोळसा. वर्धा नदी हे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर यांच्या सीमेवरून वाहते. वर्धा नदी ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी गंगा नदी ह्या दगडी कोळशाची साठी वर्धा वैनगंगा खोऱ्यात आढळते. महाराष्ट्रात खनिज उत्पादन सर्वाधिक वाटा दगडी कोळसाचे आहे. दगडी कोळसा सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात औद्योगिक विकास मंडळ MIDCचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. MIDC मुंबईमध्ये आहे. औद्योगिक विकास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1962 उद्योग वाढीला वाटचाल देणे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. खालीलपैकी कोणते लोहखनिज नाही? अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाईट पीठ. आणि महाराष्ट्र लेफ्ट साईड हे लोहखनिज आहे. आयरन है ना. लिग्नाईट 2 आहे. कोळसा, दगडी कोळसा. लिग्नाईट हा दगडी कोळसाचा प्रकार आहे. महाराष्ट्र लेफ्ट साईड MHLS महाराष्ट्र लेफ्ट सिरोडाईट हे लोहखनिजाचे प्रकार आहे. मॅग्नेटाईट, हेमटाईट, लिग्नाईट सिरोडाईट हे लोहखनिज. अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाईट आणि पीठ हे दगडी कोळसाचे प्रकार आहे. नाशिक रोड येथे देऊळ या कारखाना आहे. चलन छपाईचा नाशिक रोड येथे चलन वापायचा कारखाना आहे. नाशिकमध्ये सिक्युरिटी प्रेस येथे चलनी नोटा बॉन्ड्सची छपाई होते. नाशिक येथे नोटांची छापखाना रेल्वे स्टेशनमध्ये कारखाना आहे. 1920 नोटांच्या कारखान्यात स्थापन झाला. नाशिकचे वर्णन वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात. नाशिक जिल्ह्यात ओझर येथे वेग विमानांचा कारखाना आहे. नाशिकच्या ओझर येथे वेग विमानांचा कारखाना आहे. गुळ उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. साखर कारखान्यासाठी सोलापूर, अहिल्यानगर सांगली प्रसिद्ध आहे. मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्याचे शहर. उद्योग असून 28वी महानगरपालिका इथे. भारताचे मँचेस्टर मुंबई, अहमदाबाद. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोइंबतूर. लिग्नाईट हा एक प्रसिद्ध दगडी कोळसा असून भारतामध्ये त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात? लिग्नाईट दगडी कोळसा आहे ना. अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाईट अँड पीठ. लिग्नाईट बी सर्वात उच्च दर्जाचे आहे. थर्ड तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त. लिग्नाईट तामिळनाडू. लिग्नाईटचे सर्वात जास्त साठे लिग्नाईट तामिळनाडू. दगडी कोळसा 4 मुख्य प्रकार आहे ना. अँथ्रासाईट उच्च प्रदेश हा भारतात अँथ्रासाईट जम्मू काश्मीरमध्ये तपासून निकालने देते. बिटुमिनस महाराष्ट्र नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मिळते. बिटुमिनस क्या बात आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात. लिग्नाईट तामिळनाडू. पीठ निकृष्ट प्रतीची कोळसा. भारतातील पहिला सरकारी साखर कारखाना अहिल्यादेवीनगर. 1949 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील व प्राध्यापक धनंजय गाडगीळ यांनी प्रवरानगर, लोणी, श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे आशियातील सरकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना सुरू केला. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर, अहिल्यानगर. भारतातील पहिला सर्वाधिक साखर कारखाना प्रताप
उत्तर प्रदेशमध्ये प्रतापपूर उत्तर प्रदेश. महाराष्ट्र सध्या उत्तर प्रदेशनंतर सागर कारखाना दुसऱ्या क्रमांकाला लागतो. राजूर दगडी कोळसा. राजूर या ठिकाणी काय झालं? राजूर दगडी कोळसा. तर राजूर दगडी कोळसा. राजूर दगडी कोळसा. राजूर दगडी कोळसा. चंद्रपूर जिल्ह्यात राजूर या ठिकाण दगडी कोळसा यासाठी प्रसिद्ध आहे. राजूरमधील कोळसा खाणीचे नाव सारुती. गडचांदूर. कशा हे गाव येतं कशासाठी? गडचांदूर सिमेंटसाठी. चांदूर सिमेंटसाठी काय लागते? तर चुनखडी. ॲल्युमिनियमसाठी बॉक्साईट. पोलादसाठी मॅग्नीज. गडचांदूर हा पट्टा खनिजावर आधारित उद्योग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित औद्योगिकरित्या प्रसिद्ध आहे. नागपूर आणि चंद्रपूर सर्वात जास्त खनिजे इथे सापडतात. नागपूर चंद्रपूर खनिजसाठी. नागपूर चंद्रपूर खनिज हा बेल्ट आहे. नागपूर चंद्रपूर खनिज हा बेल्ट आहे. महाराष्ट्रात नागपूर चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगरित्या प्रसिद्ध आहे. नागपूर चंद्रपूरमध्ये लोह, मॅग्नीज, आयरन. गडचिरोली मॅग्नीज बॉक्साईट. पोलाद. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम बनतात. दगडी कोळसा अशी सर्व खनिजे सापडतात. त्यामुळे उद्योग व्यवसाय इथे विकसित झाले आहे. विकसित झालेले आहे. गडचिरोली मध्ये सध्या लोहखनिज उत्खनन कोठे सुरू आहे? लोह खनिज सुरजागड. गडचिरोली सध्या लोहखनिज उत्खनन सुरजागड येथे सुरू आहे. भारतामध्ये हेमॅटाइट प्रकारचे लोहखनिज सर्वाधिक आहे. महाराष्ट्र लेफ्ट साईड हेमॅटाइट प्रकारचे सर्वात जास्त लोहखनिज सापडतात. सिंधुदुर्गमधील रेड्डी बंदर लोहखनिज उत्पादनासाठी आढळले आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रेड्डी बंदर आहे. सीधा यहाँ से ऐसी लेके आती गडचिरोली से सिंधुदुर्ग सीधा ऐसे लेके आते रेड्डी बंदर. रेड्डी होता आयरन को लेके आने के लिए. रेड्डी. महाराष्ट्रातील औद्योगिक विकास महामंडळ 1962. 1 ऑगस्ट 1962 रोजी महाविकास MIDCची स्थापना झालेली आहे. MIDC महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महासंस्था. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? आयरनसाठी. परत गडचिरोली जो आहे ना आयरन के लिए प्रसिद्ध आहे. आयरन के लिए सर्वात जास्त महाराष्ट्र लेफ्ट साइड हेमेटाइट प्रकार का सर्वात जास्त महाराष्ट्र में आढळतात. सुरजागड लोहखनिजासाठी सुरजागड प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील घनसावंगी कोकण विदर्भात एकवटली आहे. महाराष्ट्रातील मुबलक मॅग्नीज नागपूर व लोहखनिज सत्य भंडारा नागपूर सिंधुदुर्ग या ठिकाणी येतात. सिंधुदुर्ग रेड्डी बंदर इसको लेके आने के लिए. मेधा ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित? मेधा ऊर्जा संस्थेची. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र डेव्हलपमेंट एनर्जी मेधा 1985 में बन गया है. मेधा सोलार पावर ट्रॅफिक सिग्नल सोलार प्रोसेस हीट जनरेशन. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज भाई नागपूर आढळतात. मॅग्नीज से पोलाद बनतात. मॅग्नीजपासून पोलाद. नागपूर गोंदिया मॅग्नीज पोलाद. तर मॅग्नीज नागपूर गोंदिया सिंधुदुर्ग लोहखनिजासाठी. गडचिरोली चंद्रपूर बॉक्साईट से ॲल्युमिनियम बनता है. दगडी कोळसा अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. लोहखनिजमध्ये महाराष्ट्र लेफ्ट साइड लोहखनिजमध्ये तर हेमेटाइट सबसे ज़्यादा इंडिया में मिलता है. मॅग्नीज नागपूर गोंदिया सिंधुदुर्गमध्ये रेड्डी बंदर आहे. मुंबई हाय पेट्रोलियम. कोणत्या खनिजासाठी? मुंबई हाय पेट्रोलियम. मॅग्नीजसाठी नागपूर गोंदिया आणि सिंधुदुर्ग आहे. कोळशासाठी चंद्रपूर आहे. यवतमाळ आहे ना. ते वर्धा नदी खोरे सुद्धा असं आहे. फेब्रुवारी 1974 मुंबई वायव्य सर्वी समुद्रात. 1974 मुंबई हा येथील खनिज तेलाचा सर्वाधिक मोठा साठा सापडला आहे. सागर सम्राट या तांत्रिक प्लॅटफॉर्मवरून खनिज तेल काढले जाते.
साखर सम्राट. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. विदर्भ हा सर्वाधिक समृद्ध आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यात खनिज संपत्ती आढळते. दगडी कोळसा, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे यांचे सर्वांचे साठे जास्त प्रमाणात आढळते. विदर्भानंतर कोकण खनिजांचे साठे आढळतात. कोकणात खनिज साठे आढळतात. लोहाच्या प्रमाणानुसार या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण महाराष्ट्र मॅग्नेटाईट, महाराष्ट्र लेफ्ट साईड दगडी कोळशामध्ये अँथ्रेसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट अँड पीट ABLP 70 to 75 48% असं आहे.